सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें तानी है माए भवानी। सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठानी है माए भवानी। अब हर एक दिन स्वराज का त्योहार है, अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी। जयसिंगाने नेमलेला एक राजपूत किल्लेदार होता, त्याचं नाव उदयभान। त्याने चारी दिशेने किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त केला होता। हमें तो दिखाया गया था मराठों का खौफ, मगर हम तो आसानी से लेके आए कोंडाना पे नागिन तौफ। त्याच वेळेस दोरीच्या सहाय्याने तानाजी मालुसरे यांनी हा बंदोबस्त तोडत कोंढाणा गडावर आक्रमण केले। तानाजी सिंहासारखा लढत होता। उदयभानानं त्याच्यावर झेल घेतली, दोघांची झुंज सुरू झाली। दोघेही जिंकली, कोणीही अडेना। इतक्या तानाजीची ढाल तुटली। त्याने हाताला शेला गुंडाळला, शेल्यावर वार झेलत तो लढू लागला। शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले। तेव्हा शेवटचा श्वास घेत तानाजी म्हणाले, राजा, मी माझा शब्द पाळला। कोंढाणा स्वराज्यात आणला। आता अखेरचा मुजरा राजा, अखेरचा मुजरा। समर्थ माहिती झाले छातीवरी, ठाण्या वाघ पडला घरेवरी। स्वराज्यासाठी दिला प्राण दिला प्राण तानाजी। राजा, आपण गड जिंकला, पण ताना गेला राजा, ताना गेला। जगदंब जगदंब जगदंब, माझ्यावर येणारा मृत्यू तानाने स्वतःवर घेतला बाबा।
गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला मामा, सिंह गेला. मामा सगळीकडे जाहीर करा, आजपासून कोंढाणा गड सिंहगड म्हणून ओळखला जाईल.